अपडेट न्यूज। यवतमाळ शहर आणि परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। बाभुळगाव ते करळगाव घाटात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली। अटक केलेले आरोपी सागर उर्फ राजरतन पवार वय वर्ष 35 आणि विजयसिंग मानसिंग पवार वय वर्ष 25 दोघे राहणार चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती। जप्त मुद्देमाल आरोपींकडून 108.61 ग्रॅम सोन्याचे दागिने, 234 ग्रॅम चांदी, नगदी 89,300 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा आजच्या बाजारभावानुसार एकूण 15,68,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींनी यवतमाळ शहर, अवधूतवाडी, लोहारा, बाभुळगाव, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी परिसरातील एकूण 16 गुन्हे, 15 घरफोडी आणि 1 जबरी चोरी केल्याची कबुली दिली आहे। ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि LCBचे पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली। पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस अंमलदार अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, रुपेश पाली, निलेश राठोड, ऋतुराज मेढवे, सुनील पैठणे, प्रतीक नेवरे, देवेंद्र होळे, आकाश सूर्यवंशी, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.